च्या पिरियडला आपण इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सोलिबिलिटी ह्या आर्टिकलकडे जाणार आहे. कालच्या पिरियडला आपण नेचर ऑफ सोल्यूट आणि सॉल्व्हंट इफेक्ट ऑन सोलिबिलिटी पाहिलं. शुगर वॉटरमध्ये डिझॉल्व का होते याचं कारण मी आपणाला सांगितलं की शुगर वॉटरमध्ये डिझॉल्व होते कारण हा नॉन आयोनिक सबस्टन्स असूनसुद्धा वॉटरमध्ये डिझॉल्व होतो. याचं कारण सांगितलं की शुगरमध्ये असणारा हायड्रॉक्साईल ग्रुप आणि वॉटर यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंगचं फॉर्मेशन घडतं आणि त्यामुळं नॉन आयोनिक कंपाऊंड हा शुगर वॉटरमध्ये डिझॉल्व होतो. दुसरं कारण मी सांगितलं की सोडियम क्लोराईड वॉटरमध्ये डिझॉल्व होतं. याचं कारण सांगितलं की हा आयोनिक सबस्टन्स आहे आणि आयोनिक सबस्टन्स वॉटरमध्ये डिझॉल्व झाल्यानंतर त्या ठिकाणी आयन डायपोल इंटरॅक्शन आपणाला पाहायला मिळते. सोडियम आयन्स आणि क्लोराईड आयन्स हे यांच्यामध्ये जे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे हे ओव्हरकम केलं जातं वॉटरकडून आणि सोडियम आयनच्या सराउंडिंगला वॉटर मॉलिक्युल्स येतो आणि क्लोराईड आयनच्या सराउंडिंगलाही वॉटर मॉलिक्युल येतो. पण ह्या आयन्समध्ये पॉझिटिव्ह आयन्स सोडियम क्लोराईडचा आणि वॉटरचा मॉलिक्युलचा जो निगेटिव्ह पोल आहे यांच्यामध्ये इंटरॅक्शन पाहायला मिळते. आयन डायपोल इंटरॅक्शन आपण ह्याला म्हणतो. तसंच क्लोराईड आयन्सच्या सराउंडिंगला वॉटर मॉलिक्युल्स आपल्याला पाहायला मिळतात. क्लोराईड आयन्स आणि वॉटर मॉलिक्युलचा पॉझिटिव्ह एंड्स यांच्यामध्येही आपल्याला इंटरॅक्शन पाहायला मिळते आणि त्यामुळं सोडियम क्लोराईड हा वॉटरमध्ये डिझॉल्व होतो. हे डिझॉल्व पोलार सॉल्व्हंटमध्ये पोलार सोल्यूट डिझॉल्व होतो, वॉटरमध्ये सोडियम क्लोराईड डिझॉल्व होतो आणि नॉन पोलार सॉल्व्हंटमध्ये नॉन पोलार सोल्यूट डिझॉल्व होतो. नॅफ्थलीन असेल, अँथ्रासिन असेल, क्लोरोफॉर्ममध्ये किंवा बेन्झिनमध्ये डिझॉल्व होतो. डिझॉल्व सोलिबिलिटी डिपेंड्स ऑन नेचर ऑफ सोल्यूट आणि सॉल्व्हंट पाहिल्यानंतर आजच्या पिरियडला आपण इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सोलिबिलिटी हे आर्टिकल बघत असताना मी आपणाला ली चाटलर्स प्रिन्सिपल बद्दल माहिती सांगेल. ली चाटलर्स प्रिन्सिपल फ्रेंच केमिस्ट हेनरी ली चाटलर्स proposed general principle which is applied to system in equilibrium. That principle is called Lee-Chatler's principle. Principle state that when stress is applied on a system in equilibrium, system tends to adjust itself so as to reduce the stress. ज्यावेळेस एखाद्या सिस्टीमवर आपण ट्रेस अप्लाइड करतो ती सिस्टीम इक्विलिब्रियममध्ये असताना त्यावेळेस सिस्टीम स्वतःला अशा पद्धतीने ॲडजस्ट करते की अप्लाय झालेला ट्रेस हा काय होतो, रिड्यूस होतो. आता ज्यावेळेस सिस्टीममध्ये इक्विलिब्रियम अटेंड झालेला असतो त्यावेळेस 3 प्रकारचे ट्रेस त्या सिस्टीमवर अप्लाइड होतात. चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्स अँड प्रोडक्ट, चेंज इन प्रेशर or volume of system and change in temperature. आता ज्यावेळेस आपणाला ली चाटलर्स प्रिन्सिपल हे ट्रेस त्या सिस्टीमवर अप्लाय होतील त्यावेळेस ली चाटलर्स प्रिन्सिपल आपणाला या पद्धतीने स्टेट करता येईल. इफ चेंज इन कॉन्सन्ट्रेशन, प्रेशर और टेम्परेचर इज कॉज टू ए केमिकल रिॲक्शन इन इक्विलिब्रियम, द इक्विलिब्रियम विल शिफ्ट टू राईट और लेफ्ट सो ॲज टू मिनिमाइज द चेंज. ज्यावेळेस एखाद्या सिस्टीमवर ट्रेस अप्लाय होईल, कॉन्सन्ट्रेशन चेंज होईल किंवा प्रेशर किंवा टेम्परेचर सिस्टीम इक्विलिब्रियममध्ये असताना जर हा इफेक्ट झाला, कॉन्सन्ट्रेशन बदललं किंवा प्रेशर बदललं किंवा टेम्परेचर बदललं तर सिस्टीम स्वतःला इक्विलिब्रियममध्ये अशा पद्धतीने ॲडजस्ट होते की इक्विलिब्रियम लेफ्टला किंवा राईटला शिफ्ट होतं की जेणेकरून त्या ट्रेसचा इफेक्ट काय होतो, रिड्यूस होतो, मिनिमाइज होतो, कमी होतो. यामध्ये थोडक्यात मराठीत मला जर सांगायचं म्हटलं ली चाटलर्स प्रिन्सिपल तर या पद्धतीने सांगता येईल की जिकडं कमी तिकडं आम्ही, या पद्धतीने ली चाटलर्स प्रिन्सिपल अप्लाय होतं त्या सिस्टीममध्ये. आता याचमध्ये आपण ली चाटलर्स प्रिन्सिपलचाच इफेक्ट टेम्परेचरचा इफेक्ट सोलिबिलिटीवर कशा पद्धतीने होतो त्या संदर्भात पाहणार आहोत.
तर ज्यावेळेस एखादी केमिकल रिॲक्शन रिव्हर्सिबल असते आणि त्या रिव्हर्सिबल रिॲक्शनमध्ये इव्हॉल्युशन ऑफ हीट, फॉरवर्ड रिॲक्शन टेक्स प्लेस विथ इव्हॉल्युशन ऑफ हीट, त्याच वेळेला म्हणजे एक्झोथर्मिक रिॲक्शन असते फॉरवर्ड रिॲक्शन, आणि रिव्हर्स रिॲक्शन ॲब्सॉर्प्शन ऑफ हीट म्हणजे एंडोथर्मिक रिॲक्शन असते. बोथ दी रिॲक्शन टेक्स प्लेस ॲट द सेम टाईम आणि इक्विलिब्रियम एक्झिस्ट बिटवीन देम. If temperature of the reaction increase, temperature of reaction increase, it means that heat is added to system. Heat is added to system. Equilibrium shift in the direction where heat is added to system. Equilibrium shift in the direction of reaction is raised. Heat is added to system. Thus, effect of temperature, which is effect of temperature on equilibrium reaction, can be predicted by Le-Chatelain, variation of Le-Chatelain's principle. In temperature, in short, मला या पद्धतीने सांगता येईल की ज्यावेळेस आपण टेम्परेचर इन्क्रीज करू रिॲक्शनचं, त्यावेळेस इक्विलिब्रियम इज शिफ्टेड इन डायरेक्शन हीट इज ॲब्सॉर्ब. इन शॉर्ट काय सांगता येईल, ली-चॅटलर्स प्रिन्सिपलमध्ये इफेक्ट ऑफ टेम्परेचर, व्हेन टेम्परेचर ऑफ रिॲक्शन इन्क्रीज, ट्रेस आपण त्या सिस्टीमवर अप्लाय केला. काय ट्रेस अप्लाय केला? त्या सिस्टीमचं टेम्परेचर इन्क्रीज केलं, इक्विलिब्रियम शिफ्ट होतं इन डायरेक्शन हीट इज ॲब्सॉर्ब. ज्या डायरेक्शनला हीट ॲब्सॉर्ब होईल त्या डायरेक्शनला इक्विलिब्रियम शिफ्ट होतं ज्यावेळेस आपण त्या रिॲक्शनचं टेम्परेचर वाढवतो. फॉर एक्झाम्पल, या ठिकाणी आपण लेटस कन्सिडर एक्झोथर्मिक रिॲक्शन ए प्लस बी गिव्ज सी प्लस हीट. तर आपणाला या ठिकाणी असं लक्षात येतं की त्या रिॲक्शनचं ज्यावेळेस आपण टेम्परेचर वाढवतो त्यावेळेस टेम्परेचर सिस्टीमचं इन्क्रीज होतं आणि हीट इज सप्लाइड टू इट फ्रॉम आउटसाइड. अकॉर्डिंग टू ली-चॅटलर्स प्रिन्सिपल, इक्विलिब्रियम शिफ्ट टू लेफ्ट साईड. ज्यावेळेस एक्झोथर्मिक रिॲक्शन घडते फॉरवर्ड डायरेक्शनने, याचा अर्थ रिव्हर्स डायरेक्शनने एंडोथर्मिक रिॲक्शन असेल आणि त्या सिस्टीममध्ये हीट सप्लाइड केली जाते आउटसाईडकडून. when the temperature of system increase, heat is supplied from outside. आणि ली-चॅटलर्स प्रिन्सिपल सांगतं की इक्विलिब्रियम शिफ्ट होईल की ज्या ठिकाणी इन्व्हॉल्व ॲब्सॉर्प्शन ऑफ हीट. म्हणजेच ज्यावेळेस आपण एक्झोथर्मिक रिॲक्शन बघतो, ए प्लस बी गिव्ह सी प्लस सी प्लस हीट इज ॲडेड आर टेम्परेचर इन्क्रीज. एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे. इक्विलिब्रियम शिफ्ट राईट टू लेफ्ट, right to left. In an endothermic reaction, x plus y plus heat gives z. ही एंडोथर्मिक रिॲक्शन आहे. फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये आपण हीट ॲड करतो. एंडोथर्मिक रिॲक्शन आहे. रिव्हर्स रिॲक्शन ही एक्झोथर्मिक रिॲक्शन असेल. ज्यावेळेस टेम्परेचर आपण एंडोथर्मिक रिॲक्शनमध्ये इक्विलिब्रियममध्ये टेम्परेचर वाढवतो, इक्विलिब्रियम हे शिफ्ट होतं राईटकडून लेफ्टकडून राईटला. ॲब्सॉर्प्शन ऑफ हीटला टेम्परेचर काय होईल? इन्क्रीज होईल. याचा अर्थ इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट झेड. याचाच अर्थ काय? इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ झेड. इन जनरल आपणाला असं सांगता येईल, इन्क्रीज इन टेम्परेचर फेवर फॉर रिव्हर्स चेंज इन एक्झोथर्मिक रिॲक्शन अँड फॉरवर्ड चेंज इन एंडोथर्मिक रिॲक्शन. तर बघा, शॉर्टमध्ये मला असं सांगता येईल की ज्या वेळेस आपण एखाद्या सिस्टीमवर टेम्परेचर हा ट्रेस अप्लाय करतो, त्या सिस्टीममध्ये जर फॉरवर्ड रिॲक्शन एक्झोथर्मिक असेल तर इक्विलिब्रियम हे शिफ्ट होतं राईटकडून लेफ्टकडे. म्हणजे डिक्रीजिंग टेम्परेचर इज फेवरेबल फॉर इन्क्रीजिंग सोलिबिलिटी. हे ली-चॅटलर्स प्रिन्सिपल सांगतं. म्हणजे शॉर्टमध्ये आपण सांगतो की ज्यावेळेस टेम्परेचर वाढवतो त्यावेळेस रिव्हर्स चेंज एक्झोथर्मिक रिॲक्शनमध्ये घडतो आणि फॉरवर्ड चेंज हा एंडोथर्मिक रिॲक्शनमध्ये घडतो.
याचाच अर्थ इन शॉर्ट असं सांगता येईल की सोलिबिलिटी असेल किंवा रिॲक्शनचा रेट असेल, एक्झोथर्मिक रिॲक्शन असेल, तर लक्षात ठेवायचं सोलिबिलिटी ही डिक्रीज होते टेम्परेचर इन्क्रीज झालं की. आणि एंडोथर्मिक रिॲक्शन असेल तर सोलिबिलिटी ही काय होते, इन्क्रीज होते इन्क्रीजिंग टेम्परेचर. म्हणजे इन शॉर्ट, increasing temperature favors reverse change in exothermic reaction, that is decreasing solubility, and forward change in endothermic reaction, that is increasing solubility. टेम्परेचर वाढलं की एक्झोथर्मिक रिॲक्शनमध्ये सोलिबिलिटी कमी होते आणि एंडोथर्मिक रिॲक्शनमध्ये सोलिबिलिटी वाढते. हे ली-चाटलर्स प्रिन्सिपल आपणाला थोडक्यात सांगता येईल. सोलिबिलिटी ऑफ सॉलिड सोल्यूट depends on temperature. Generally, solubility depends on enthalpy of solution. Generally, solubility rise in temperature increases the solubility. This is due to expansions of hole or empty phase in liquid solvent. Generally, solubility 10 degree rise in temperature, solubility increases of solid to fold. तर बघा, सोलिबिलिटी ही टेम्परेचर वाढलं की जनरली सोलिबिलिटी वाढते. हे कशामुळं घडतं, तर ज्यावेळेस टेम्परेचर वाढवतो त्यावेळेस आपणाला माहिती आहे की सॉल्व्हंट मोलिक्युलचं जो पेस आहे, व्हॉल्यूम आहे, ते वाढतं. एक्सपान्शन ऑफ व्हॉल्यूम और एम्प्टी पेस किंवा होल सॉल्व्हंट मोलिक्युल्समध्ये प्रेझेंट असतात, त्याचं व्हॉल्यूम वाढतं आणि त्यामुळं टेम्परेचर वाढलं की सोलिबिलिटी वाढतं. प्रत्येक 10 डिग्रीने जर टेम्परेचर आपण वाढवलं तर सोलिबिलिटी डबल्ड होते. आता यामध्ये आपण बघताना सोलिबिलिटी डिसोल्यूशन प्रोसेस मे बी एंडोथर्मिक और एक्झोथर्मिक. सोल्यूट जो सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व्ह होतो, डिसोल्यूशन प्रोसेस म्हणतो त्याला आपण, ती प्रोसेस एंडोथर्मिक किंवा एक्झोथर्मिक असू शकते. आणि आपण जर बघितलं पोटॅशियम क्लोराईड, सोडियम क्लोराईड, NaBr हे सबस्टन्स ज्यावेळेस वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतात त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला असं पाहायला मिळतं की ही एंडोथर्मिक रिॲक्शन आहे. यामध्ये हीट सराउंडिंगकडून ॲब्सॉर्ब केली जाते आणि अशा प्रोसेसमध्ये जर आपण टेम्परेचर वाढवलं, त्या सिस्टीममध्ये हीट जर ॲड केली, तर साहजिकच आपल्याला माहिती आहे एंडोथर्मिक प्रोसेसमध्ये ज्या वेळेस त्या सिस्टीमवर आपण ट्रेस अप्लाय करतो, ॲडिशन ऑफ हीट किंवा इन्क्रीजिंग टेम्परेचर, इक्विलिब्रियम शिफ्ट होतं लेफ्टकडून राईटकडे. म्हणजे फॉरवर्ड रिॲक्शन फेवरेबल घडते. म्हणजे एंडोथर्मिक रिॲक्शनमध्ये सोलिबिलिटी इन्क्रीज होते विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर. तर ली-चाटलर्स प्रिन्सिपल सांगतं की ॲडिशन ऑफ हीट हा सिस्टीमवर अप्लाय केलेला ट्रेस आहे सॅच्युरेटेड सोल्युशनचा. साहजिकच हा ट्रेस फेवर होतो फॉरवर्ड डायरेक्शननी, म्हणजे सोलिबिलिटी इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग टेम्परेचरनी सोलिबिलिटी वाढते. मग आपण बघतो की NaCl, NaBr, KBr यांच्यामध्ये जो चेंज होतो सोलिबिलिटीमध्ये, हा चेंज स्लाइटली इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर. आपण ग्राफ बघू त्यावेळेस ग्राफमध्ये मी सांगेलच सोलिबिलिटी NaBr, NaCl, KClची वाढते आणि ही सोलिबिलिटी वाढत असताना ही स्लाइटली इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग टेम्परेचरने वाढते. आता दुसरं एक्झाम्पल मी या ठिकाणी घेतो की ज्यावेळेस एक्झोथर्मिक प्रोसेस असते. कुठली प्रोसेस असते? एक्झोथर्मिक प्रोसेस असते. समजा मी कॅल्शियम कार्बोनेट वॉटरमध्ये डिझॉल्व केला, लिथियम सल्फेट, कॅल्शियम क्लोराईड किंवा कॅल्शियम कार्बोनेट हा वॉटरमध्ये डिझॉल्व केला, तर साहजिकच या ठिकाणी एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे. आणि एक्झोथर्मिक रिॲक्शन असल्यामुळं
सोलिबिलिटी ही डिक्रीज होतं इन्क्रीजिंग टेम्परेचरला. आपण मगाशी पाहिलं की ली चाटलर्स प्रिन्सिपल सांगतं की जर एक्झोथर्मिक रिॲक्शन घडत असेल आणि अशा ठिकाणी जर आपण टेम्परेचर इन्क्रीज केलं, सिस्टीमवर ट्रेस अप्लाय केला इन्क्रीजिंग टेम्परेचर, तर एक्झोथर्मिक रिॲक्शनमध्ये इक्विलिब्रियम शिफ्ट होतं, सिस्टीमवर ट्रेस निर्माण होतो आणि सिस्टीम स्वतःला ॲडजस्ट करते की रिव्हर्स डायरेक्शननी ती रिॲक्शन घडतं. याचा अर्थ सोलिबिलिटी डिक्रीज होते. आणि म्हणून लिथियम सल्फेट असेल, कॅल्शियम क्लोराईड असेल, कॅल्शियम कार्बोनेट असेल, या सगळ्या रिॲक्शनमध्ये आपण हे सबस्टन्स वॉटरमध्ये डिझॉल्व करतो त्यावेळेस त्या ठिकाणी हीट लिबरेट होत असते. आणि अशा ठिकाणी जर आपण टेम्परेचर ॲड केलं तर रिव्हर्स रिॲक्शन ही फेवरेबल डायरेक्शननी घडतं. याचा अर्थ सोलिबिलिटी डिक्रीजेस विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर. टेम्परेचर वाढवलं की सोलिबिलिटी डिक्रीज होणार, म्हणजे इक्विलिब्रियम शिफ्ट होणार राईटकडून लेफ्टकडं. आता या ठिकाणी मी तिसरं एक्झाम्पल घेतो की अनहायड्रस सोडियम सल्फेट मी वॉटरमध्ये डिझॉल्व केला. आता या ठिकाणी ज्यावेळेस अनहायड्रस सोडियम सल्फेट मी वॉटरमध्ये डिझॉल्व करतो त्यावेळेस त्या ठिकाणी हीट लिबरेट होतं, इव्हॉल्युशन ऑफ हीट त्या ठिकाणी पाहायला मिळतं. याचा अर्थ त्या ठिकाणी आपणाला सोलिबिलिटी ही सोडियम सल्फेटमध्ये काय होत जाते, तर सोलिबिलिटी फर्स्ट इन्क्रीज होत जाते 30 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत, आणि आफ्टर 30 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर सोलिबिलिटी डिक्रीजेस विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर. दिस व्हेरिएशन ऑफ सोलिबिलिटी विथ टेम्परेचर यूज टू सेपरेट द सॉल्ट फ्रॉम मिक्सचर बाय फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन. म्हणजे अनहायड्रस सोडियम क्लोराईडमध्ये आपण जर पाहिलं तर 30 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत सोलिबिलिटी आपणाला वाढताना पाहायला मिळते. पण जसं जसं आपण टेम्परेचर वाढवत जाऊ तसं तसं त्या ठिकाणी सोलिबिलिटी काय होत जाते, कमी होत जाते. कर्व इज ड्रॉन बिटवीन सोलिबिलिटी अँड टेम्परेचर इज टर्म्ड ॲज सोलिबिलिटी कर्व. ज्यावेळेस आपण सोलिबिलिटी वर्सेस टेम्परेचर हा कर्व ड्रॉन करतो त्यावेळेस त्याला आपण सोलिबिलिटी कर्व म्हणतो. तर ह्या सोलिबिलिटी कर्वमध्ये सोलिबिलिटी आपण वाय ॲक्सिसवर घेतलेली आणि टेम्परेचर एक्स ॲक्सिसवर घेतलेला. तर या ग्राफमध्ये आपणाला जो वेगवेगळ्या सॉल्टसाठी आपण जे ग्राफ बघितला सोलिबिलिटी व्हर्सेस टेम्परेचर, तर आपणाला असं लक्षात येईल की NaBr, KCl आणि NaCl हे जे सॉल्ट आहे, सोलिबिलिटी ऑफ NaBr, KCl, NaCl changes slightly with increasing temperature. तर सोडियम ब्रोमाइड, सोडियम क्लोराईड आणि KCl यांची सोलिबिलिटी स्लाइटली चेंज होते विथ चेंज इन टेम्परेचर. सोलिबिलिटी ऑफ KNO3, सोलिबिलिटी ऑफ NaNO3, सोलिबिलिटी ऑफ KBr यांची जर आपण सोलिबिलिटी बघितली, सोलिबिलिटी ऑफ सॉल्ट ऑफ NaNO3, KNO3 आणि KBr, तर सोलिबिलिटी increases, appreciably increases with increasing temperature. सोलिबिलिटी काय होत जाते, पोटॅशियम नायट्रेटची, सोडियम नायट्रेटची, पोटॅशियम ब्रोमाइडची, यांच्यामध्ये आपणाला अप्रिशिएबल चेंज पाहायला मिळतो. चेंज कसा पाहायला मिळतो, अप्रिशिएबली इन्क्रीज विथ इन्क्रीजिंग द टेम्परेचर. कन्सिडरेबल इन्क्रीज ऑफ सोलिबिलिटी विथ टेम्परेचर. लीड नायट्रेट असेल, सोडियम नायट्रेट असेल, हे जे सॉल्ट आहेत यांची सोलिबिलिटी कन्सिडरेबली इन्क्रीज होताना, अप्रिशिएबली इन्क्रीज होताना पाहायला मिळते विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर. आता सोडियम सल्फेटची जर सोलिबिलिटी बघितली आपण, तर सोडियम सल्फेटची जी सोलिबिलिटी आहे आपणाला साधारण 30 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत सोडियम क्लोराईडची, सोडियम सल्फेटची सोलिबिलिटी इन्क्रीज होते. आफ्टर 30 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर सोलिबिलिटी
डिक्रीजेस विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर. तर मी या ठिकाणी आपणाला 3 प्रकारचे ग्राफ सांगितले. पोटॅशियम नायट्रेट, सोडियम नायट्रेट, पोटॅशियम ब्रोमाइड यांच्या सोलिबिलिटी अप्रिशिएबली, ग्रॅज्युअली, कन्सिडरेबली इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर. NaBr, KCl, NaCl यांची सोलिबिलिटी स्लाइटली चेंज होते टेम्परेचर बरोबर. त्याचबरोबर मी Na2SO4च्या बाबतीत सांगितलं की Na2SO4ची सोलिबिलिटी इन्क्रीज होते 30 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत. सोलिबिलिटी इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर. आफ्टर 30 डिग्री सेंटीग्रेड सोलिबिलिटी डिक्रीजेस विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर. सोलिबिलिटी हा आपण कर्वच्या बाबतीत बघितलं आणि हेही आपणाला लक्षात घेतलं पाहिजे. इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड दॅट देर इज नो डायरेक्ट कोरिलेशन बिटवीन सोलिबिलिटी ऑफ एक्झोथर्मिसिटी अँड एंडोथर्मिसिटी. आता कॅल्शियम क्लोराईड एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे, अमोनियम नायट्रेट एंडोथर्मिक रिॲक्शन आहे. सोलिबिलिटी ऑफ दिस इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर. म्हणजे एक्झोथर्मिसिटी किंवा एंडोथर्मिसिटी हा या ठिकाणी यांच्यामध्ये डायरेक्ट कोरिलेशन नाही सोलिबिलिटी आणि एक्झोथर्मिसिटी आणि एंडोथर्मिसिटीमध्ये. तर कारण आपण बघतोय कॅल्शियम क्लोराईड, अमोनियस हे एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे, तरी सोलिबिलिटी वाढते विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर. आणि अमोनियम नायट्रेट ही एंडोथर्मिक रिॲक्शन आहे, तरी सोलिबिलिटी वाढते विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर. आणि त्यामुळे आपल्याला असं डायरेक्ट कोरिलेशन सांगता येत नाही सोलिबिलिटी आणि एक्झोथर्मिसिटी आणि एंडोथर्मिसिटीमध्ये. हे सोलिबिलिटी इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सोलिबिलिटी ऑफ सॉलिड इन लिक्विड आपण पाहिल्यानंतर गॅसच्या बाबतीत मी सोलिबिलिटी ऑफ गॅसेस जनरली gases are soluble in waters and other liquid. Solubility of gases in water usually decreases with rise in the temperature. When gases dissolve in water, the gases molecules in liquid phase are condensed. ज्यावेळेस गॅस वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतो त्यावेळेस गॅस लिक्विड फेजमध्ये कंडेन्स्ड होतो आणि त्यामुळं त्या ठिकाणी द गॅस मोलिक्युल्स इन लिक्विड फेज कंडेन्स झाल्यामुळं, आणि आपल्याला माहिती आहे कंडेन्सेशन संगणन ही उष्मग्राही रिॲक्शन आहे, एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे. कंडेन्सेशन इज अन एक्झोथर्मिक रिॲक्शन. देअरफॉर इन एक्झोथर्मिक रिॲक्शन सोलिबिलिटी ऑफ गॅसेस इन वॉटर decreases with rise in temperature, with increase in temperature. Another reason is that according to Charles law, volume of gases given mass of gas increases with increasing temperature. चार्ल्स लॉ काय सांगतो, ज्यावेळेस टेम्परेचर इन्क्रीज करतो त्यावेळेस व्हॉल्यूम काय होतं, इन्क्रीज होतो. V डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T. व्हॉल्यूम ऑफ डिझॉल्व गॅसेस increase with increasing temperature. This enormous increase in volume of gases cannot be accumulated by volume of solvent molecule. Hence, excess of gases escape out in the form of bubbles. Therefore, solubility of gases in liquid decreases with solubility of gases in liquid decreases with increasing temperature. आपल्याला माहिती आहे सोलिबिलिटी काय होत जाते, डिक्रीज होत जाते टेम्परेचर वाढवल्यानंतर. अकॉर्डिंग टू चार्ल्स लॉ V डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T. टेम्परेचर वाढलं की व्हॉल्यूम डिझॉल्व गॅसचं वाढणार. साहजिकच इनॉर्मस इन्क्रीज इन व्हॉल्यूम ऑफ गॅसेस कॅनॉट ॲक्युमुलेटेड बाय सॉल्व्हंट मॉलिक्यूल, आणि त्यामुळे सॉल्व्हंट मॉलिक्युल्सकडून वाढलेलं व्हॉल्यूम ऑफ गॅसचं ॲक्युमुलेट करू शकणार नाही, आणि त्यामुळं एक्सेस ऑफ गॅसेस एक्स्केप आउट इन द फॉर्म ऑफ बबल्स, आणि त्यामुळं सोलिबिलिटी गॅसेसची
काय होत जाते, डिक्रीज होत जाते. आणि दुसरं रिझन सांगितलं की ज्यावेळेस एखादा गॅस एखाद्या लिक्विडमध्ये वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतो त्यावेळेस गॅसचं रूपांतर लिक्विडमध्ये होतं. ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया कंडेन्सेशन प्रक्रिया आहे. आणि कंडेन्सेशनमध्ये आपल्याला माहिती आहे गॅसचं रूपांतर लिक्विडमध्ये झालं की हीट लिबरेट होतं. आणि हीट लिबरेट झालं याचा अर्थ ही एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे. आणि ज्यावेळेस एक्झोथर्मिक रिॲक्शन असते अशा वेळेला इन्क्रीजिंग टेम्परेचर इज फेवरेबल फॉर डिक्रीजिंग सोलिबिलिटी. आणि त्यामुळं सोलिबिलिटी अशा ठिकाणी काय होते, कमी होते. आपण पाहतो की युनायटेड स्टेटमध्ये जवळपास 10 लाख बिलियन्स गॅलन्स ऑफ वॉटर फ्रॉम रिव्हर्स आणि अँड लॅक्स आर यूज्ड फॉर इंडस्ट्रीयल कूलिंग. युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकामध्ये आपण बघतो की जवळपास 10 लाख बिलियन गॅलन्स ऑफ वॉटर रिव्हर आणि लॅकमधलं इंडस्ट्रीयल कूलिंगसाठी वापरलं जातं. आणि ज्यावेळेस कूलिंग प्रोसेस कंप्लीट होते त्यावेळेस हीट वॉटर हे हॉट वॉटर पुन्हा रिटर्न रिव्हर्स आणि लॅकमध्ये येतं. त्यावेळेस ऑक्सिजनची जी सोलिबिलिटी आहे हॉट वॉटरमध्ये डिक्रीज होते. आणि त्यामुळं त्याचा परिणाम जे ॲक्वॅटिक लाईफ आहे कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स लाईक फिशवर त्याचा इफेक्ट होतो.